25 कोटी शासनाने हॉस्पिटल करता दिले. कोणी आणले? क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 24चा वाढदिवस त्या 25 कोटीची फुशारकी मारतात ना, ती क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्षितिज तुला वाढदिवसाचं गिफ्ट 250 कोटी दिलेले आणि 10% इमिजिएटली की उद्या तू जाऊन उद्घाटन कर, तुला गिफ्ट 250 कोटी दिलेले, त्याच्यातले 25 कोटी वर्ग जाऊन 3 वर्ष झाले. ते टेंडर निघालं ते पण चुकीच्या पद्धतीने निघालं, ते पण प्रशासकीय काळात निघालेलं आहे. जो कन्सल्टंट नेमलाय त्याची काय प्रोसेस फॉलो झालाय त्याच्यापासून माहिती घ्या. मला काही लोक भेटली. 1 मिनिट. त्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगची माहिती स्टेजवर बसलेल्या क्षितिज सोडून कोणी पण द्यावी का? ते काय हॉस्पिटलचं प्लॅनिंग केलंय? पाहिजे ते हरेल. क्षितिज सोडून कोणीही माहिती द्यावी. फक्त 2 विषय सांगतो. एक, आपण एका बाजूला शाळेची मागणी करतोय शासनाकडे. जी शाळा हँडओव्हर झालेली आहे महापालिकेला ती प्रांताला कशात दिली? तिथं फुकट महापालिकाला चांगली शाळा बिल्डिंग म्हणजे ती सोपारा आपलं लिंक रोड संपल्या सोपारा विरार लिंक रोड संपल्या राईट साईडला आहे. आणि जे शासनाकडून आपल्याला येणार आहेत 100-150 काहीतरी शाळा तुम्ही जे उल्लेख करतात आहे ती ऍज इट इज व्हेअर इज त्याच परिस्थितीमध्ये देणार आहेत का सुधारून देणार आहेत? कारण की जर ऍज इट इज व्हेअर इज देणार असतील 2000 कोटी कमीत कमी हे सगळ्या शाळा अप टू द मार्क आणण्यासाठी कमीत कमी 2000 कोटी लागतील ते अप टू द मार्क आणायला. त्याचा पैसा आपण कुठून आणणार आहेत? म्हणजे जसं लोकनेते बोलले की लायबिलिटी आपण घ्यायचे, की महापौर साहेब पण बोलले की लायबिलिटी घ्यायची, शासनाने ते सुधरवून द्यायचे. G+4 G+5 जी बिल्डिंग बांधायची शाळेची, जो FS आहे तिकडे बसत असेल ती बिल्डिंग बांधून द्या आणि 80% चालवायला खर्च द्या. आमचं स्वागतच आहे. आमदार साहेब तसं जर करून देत असतील ना, कारण की जी शाळेची परिस्थिती ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसरं, जे तुम्ही बोलले की ठराव महापालिकेने घेतला पाहिजे, हे जे 13-14 रुपये झालेले आहेत ते महापालिकेने नाही वाढवले, कलेक्शन एजंट महापालिका आहे. तो भाव वाढवलाय MMRDA म्हणून महापालिकेने ठराव घेऊन शासनाकडे पाठवले की MMRDA ला खर्च कमी केला. सांगा, वाढवलेला महापालिकेने नाही, प्रशासकीय काळात वाढला. तर का वाढला? कारण की जे MMRDA पाणी आपल्याला देते तेवढा तर कुठून आणणार? मग तो डिफरन्स जो आहे किंवा डेफिसिट जो आहे तो MMRDA कमी केलेला आपण फुकटमध्ये देऊ किंवा त्या दरामध्ये देऊ. विषय लोकांची दिशाभूल झाली नाही पाहिजे. तुम्ही बोलले ते योग्य आहे की कमी दराने दिला पाहिजे. हा पैसा जातो कुठे? तर MMRDA जातोय. म्हणून ठराव महापालिकेने शासनाकडे पाठवलाय. अधिकार जर MMRDA दर करायचा कमी करायचा अधिकार महापालिकेला आहे का? असेल आपण आज ठराव घेऊ की पुढची जी पण जीबी लागेल तुमची 7 रुपये 1000 लिटर बिस्लरी, 1 लिटर 20 रुपये, 7 रुपये 1000 लिटर पाणी देत होतो आपण. MMRDA आपल्याला भाव लावला. आणि आज पण मला माहित आहे जो काय प्रशासकीय काळात झाला तो पाण्याचा खर्च काढण्याकरता, पॉप्युलर होण्याकरता भाषण करणं. मी फक्त सांगतो MMRDA 2024 ला केलेली पास केलेली कामं मुख्यमंत्र्यांच्या सहीनी, कमिशनर मुखर्जींच्या सहीनी, त्याचं काय झालं 3 वर्षात? जे काही सबस्टेशन केलेली त्याचं काय झालं? त्याचं पण उत्तर द्या ना जरा.